वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचा साधन साध्य अधिकार किंवा उपाय उपेय अधिकार अंतिम परिशिष्ट समयसारचं सुरू आहे। समयसार अगदी शेवटचा उपसंहार रूपाने आचार्य अमृतचंद्रांना आपल्या भावांची अभिव्यक्ती करण्याची इच्छा झाली आणि त्या निमित्ताने ह्यांनी हे कलश किंवा 2 अधिकार या ठिकाणी लिहिले आहे की सामान्य जीव कुठल्याही तऱ्हेने भ्रमित होऊ नये, समयसार वाचून त्याची एकांत दृष्टी बनू नये, निश्चय नयाचा तो एकांती होऊ नये, यासाठी त्यांनी पहिल्यांदा स्याद्वाद अधिकार जोडला आणि साधन साध्य अधिकार जोडला की कशा रीतीने एकच आत्म्यामध्ये साधनपणा पण विद्यमान आहे आणि साध्यपणा पण विद्यमान आहे, हे आचार्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। आणि ग्रंथाची समाप्ती होते आहे। ग्रंथाच्या समाप्तीमध्ये निर्विघ्नतेचा आनंद, अनुभूतीचा आनंद आणि श्रोत्यांना मिळालेल्या अलौकिक अशा ज्ञानाचा आनंद अशी संमिश्र दशा प्रत्येकाला अनुभवता येऊ शकते। कारण जेव्हा एखादं महत् कार्य संपन्न होतं आचार्यांच्या हातातून, त्यावेळेला त्यांचा तो आनंद जो आहे हा अतींद्रिय जातीचाच आनंद आहे। जरी शब्दांच्या माध्यमातून आचार्यांनी ही सगळी अनुभूती इथे प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी शेवटी अनुभूती ही वचनातीत असते, ती शब्दांच्या माध्यमातून सांगितल्या जाऊ शकत नाही। आणि म्हणून आचार्यांनी प्रत्यक्ष प्रामाण्याने सांगितलं की तुम्ही अशा प्रकारची अनुभूती घ्या आणि हेच या ग्रंथाचं अंतिम साध्य आचार्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। आणि त्यामुळे त्यांनी हा ग्रंथ लिहिताना स्वतःच्या ज्या आनंद लहरी अंतरंगामध्ये उत्पन्न झाल्या त्या यांनी इथे मांडलेल्या आहे। आत्मा कसा आहे, ज्ञेय ज्ञाय ज्ञाता हा संबंध आहे आत्म्यामध्ये आणि 3 रूपांनी आम्ही बघतो, पण आचार्यांना म्हणायचं आहे की भेदामध्ये मला सांगावं लागलं कारण असमर्थता आहे, अभेद सांगता येत नाही। भेदाला तर मला आश्रय घ्यावा लागला, पण मला तुम्हाला भेदात अडकवायचं नाही, तुम्ही अभेद स्वभाव पहा, तुम्ही एक त्रयात्मकता त्या ठिकाणी पहा, हे ज्ञान, हे ज्ञेय, हा ज्ञाता, अशी ही जी विकल्पात्मक भूमिका आहे ही गौण करून एक अभेद अशा आत्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे। सांगितल्या गेलेलं जे जे काही शब्द आहे ते सगळे विवक्षेनी कथन आहे, पण आचार्यांना सांगायचं या सगळ्या विवक्षांना गौण करून एक अभेदाकार एकरूप अशा आत्मतत्वाला आपल्याला अनुभवायचं आहे। आणि असा अनुभव घेणं हीच या ग्रंथाची आणि आचार्यांची सफलता आहे। काल आपण श्लोक बघितलेले होते की पहिल्यांदा तर सांगितलं होतं चित्पिंड म्हणजे यानी अनंत दर्शन, शुद्ध प्रकाश, अनंत ज्ञान, आनंद सुस्थित, अनंत सुख आणि अचलार्ची हे शब्द ठेवलेले होते। आणि अशा तऱ्हेने 4 अनंत चतुष्टयमय सांगताना परत 4 अनंत चतुष्टय सांगितले, पण आचार्यांना एक बघायचं आहे, एक अखंड आत्मतत्व। आणि म्हणून उपसंहार रूपाने काल त्यांनी आपल्याला मंत्र दिलेला होता, न द्रव्येन खंडयामी, न क्षेत्रेन खंडयामी, न कालेन खंडयामी, न भावेन खंडयामी। मी कोणत्याही तऱ्हेने खंडित होऊ शकत नाही,
द्रव्याच्या माध्यमातून नाही, क्षेत्राच्या नाही, कालाच्या नाही, भावाच्या नाही, हा मी तर अभेद एक ज्ञान मात्र स्वभावी असा आत्मा आहे. आणि हा आत्मा कशा तऱ्हेचा असणार आहे हे पाहताना आता परत आपल्याला जे मेचक अमेचक शब्द आलेले आहे, मेचक म्हणजे नानाविध रूपाचे आणि अमेचक म्हणजे एक रूपतेच, असं जे आत्म्याविषयीचं कथन केलं जातं पर्यायार्थिक नयानी, हा आत्मा नानाविध रूपाचा म्हटल्या जातो. परंतु जर द्रव्यार्थिक नयाचा दृष्टिकोन लावला तर हा आपल्या एकाकारतेचा कधीही नाश करत नाही, एकाकारतेला घेऊनच आहे. आणि अशा तऱ्हेचं हे बघणं म्हणजेच आत्मेची अनुभूती घेणं. कलश 272 नंबरचा आचार्य सांगतात आहे की आत्मा मेचक अमेचक शब्द वेगळे वाटत असतील. मेचक याचा अर्थ नानाविध आणि अमेचक म्हणजे एकरूप, म्हणून मेचक अमेचक इत्यादी नाना प्रकारे दिसून येतो. तथापि यथार्थ ज्ञानी निर्मल ज्ञानास विसरत नाही, या अर्थाचे हे काव्य 272 नंबरचा. क्वचित लसति मेचकम क्वचित मेचकामेचकम क्वचित पुनरमेचकम सहजमेव तत्त्वं मम तथापि न विमोहयत्यमलमेधसां तन्मनः परस्पर सुसंहृत प्रगट शक्ती चक्रम स्फुरत. ज्ञानी म्हणतो माझ्या तत्वाचा आत्म्याचा असा सहज स्वभाव आहे की ते कधी तर आत्मतत्व मेचक म्हणजे अनेकाकार अशुद्ध दिसून येते, तर कधी मेचक अमेचक उभय रूपही दिसून येतं. प्रमाणाने पाहिलं तर उभय रूप आहे, पर्यायार्थिक नयाने पाहिलं तर मेचक स्वभावी आहे आणि द्रव्यार्थिक नयाने बघितलं तर अमेचक आहे. तर कधी अमेचक एकाकार शुद्ध दिसून येते. तथापि परस्पर सुसंहत म्हणजे सुमिलित सुग्रथित तरी देखील त्याच्यामध्ये एक रूप सिस्टमॅटिकपणा अशा प्रकारचा आहे की ते त्या ठिकाणी मेचक अमेचक म्हणा किंवा एक मेचक म्हणा अमेचक म्हणा काहीही म्हटलं तरी त्याची जी स्वतःची जी निज ओळख आहे ही अत्यंत सुव्यवस्थित आहे. अपेक्षेने त्याच्याकडे बघितलं तर त्याच्यामध्ये कुठलाही गोंधळ गडबड दिसत नाही. म्हणून असं सुमिलित आहे, सुग्रथित आहे. अशा प्रगट शक्तीच्या रूपाने पुरायमान हे आत्मतत्व निर्मल बुद्धिधारी जीवांच्या मनाला विमोहित करत नाही. ज्यांनी निर्मल बुद्धी आहे, ज्यांनी वस्तुतत्वाला यथार्थ रीतीने जाणलेला आहे, त्याला एका नयाच्या माध्यमातून जरी कथन सांगितलं तरी तो अपेक्षा लावूनच त्या कथनाकडे बघतो आणि वस्तुतत्व किती योग्य रीतीने आहे हे त्याच्या ज्ञानात प्रतिबिंबित झालेला आहे. त्यामुळे तो अशा प्रकारे मोहित विमोहित भ्रम त्याच्या जीवनात होत नाही. आत्मतत्व अनेक शक्तींनी संपन्न असल्यामुळे काही अवस्थेत ते कर्मोदयाच्या निमित्ताने अनेकाकार अशुद्ध अनुभवाला येते. जसं आत्मतत्व जर आम्ही आत्ताच्या आमच्या पर्यायी बघितल्या तर आम्ही म्हणणार की क्रोध कषायाच्या उदयामध्ये जीव क्रोधी झाला. क्रोध हा जीवाचा परिणाम त्या समयात अशुद्ध रूपाचा झाला किंवा दुसऱ्या समयात मानरूप परिणत झाली. म्हणजे नानाविध पर्यायी विभाव पर्यायी अशुद्ध पर्यायी या जीवाला दिसतात आहे, त्याच्यामध्ये होतात पण आहे आणि यामध्ये कर्मोदयाचं निमित्त कारण आहे. निमित्त कारण जरी कर्मोदयाचं असलं तरी कर्म तर जड आहे, अचेतन आहे. ते जीवाला जबरदस्तीने रागरूप परिणमवित नाही. त्या समयात जीवाचाही
असाच सहज योग असतो की तो त्या कर्माच्या उदयाच्या निमित्ताने स्वयं आपल्या उपादानगत योग्यतेने राग रूप परिणत होतो. हा असा सहज निमित्त नैमित्तिक संबंध त्यावेळेला आहे आणि ज्ञानी हा संबंध पुरेपूर ओळखून आहे. कर्मोदयाला तो स्वतःचा स्वभाव रूप भाव समजत नाही, औपाधिक भाव मांडतो आणि हा भाव नष्ट करण्यायोग्य आहे, हे आहे, हेही तो जाणतो. म्हणून अशुद्धतेच्या निरूपणामध्ये किंवा पर्यायीमध्ये अशुद्धता असताना देखील तो त्यावेळेला शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या विषयाला पण जाणतो आहे. म्हणजे इतकी समतोलता आणि तौलनिकता ज्ञानीच्या जीवनात प्रति समय विद्यमान आहे. म्हणून कर्मोदयानी राग झाला असं जरी त्याचं वचन असलं तरी कर्मोदय रागाला करण्याला समर्थ नाही. ते निमित्त कारण आहे की भावभासना त्याच्या जीवनात यथार्थ रीतीने झालेली आहे आणि म्हणून असा अशुद्ध अनुभवात येते. तर कोण्या अवस्थेमध्ये शुद्ध एकाकार अनुभवात येते आणि कोण्या एका अवस्थेत शुद्धाशुद्ध अनुभवामध्ये येतं. प्रमाणाने बघितलं तर त्याला शुद्धाशुद्धात्मकता देखील दिसते. तथापि यथार्थ ज्ञानी स्याद्वादाच्या सामर्थ्याने असं काही हे विलक्षण साधन स्याद्वादाचं त्याच्या जीवनात त्याच्या जवळ आहे की तो सगळं काही त्या स्याद्वादाच्या कसोटीवर कसून पाहतो आणि त्यामध्ये जे खरं उमटेल त्यालाच तो आत्मरूपाने ग्रहण करतो. म्हणून स्याद्वादाचं सामर्थ्य त्याच्या जीवनात अत्यंत प्रबल आहे. त्यामुळे तो कोणत्याही तऱ्हेने विपरीत बुद्धीवाला भ्रम त्याच्या जीवनात नाही. जसे आत्मतत्व आहे तसेच तो मानतो. ज्ञान मात्र स्वभावापासून तो च्युत होत नाही. ज्ञान हे सहज स्वपरप्रकाशक आहे. त्याचा विषय कधी स्व असेल तर कधी पर आहे, तर कधी स्व आणि पर दोन्ही असतील. जेव्हा स्वरूप बोध होतो त्यात एकाकारता दिसते तेव्हा आत्मा अमेचक म्हटल्या जातो. स्वरूपाचा बोध आहे, द्रव्यार्थिक नयाचा विषय त्यांनी ग्रहण केलेला आहे आणि एक रूपता आत्म्यामध्ये आहे हे त्याच्या दृष्टीत आलेलं आहे. त्यावेळेला त्याला आत्म्याची अमेचकपणा ज्ञात झाला. ते ज्ञान जेव्हा नानाविध पररूपांना लक्ष करते तेव्हा ज्ञेयांच्या निमित्ताने त्यात नाना रूपता दिसते तेव्हा ते मेचक आहे. आणि जेव्हा स्वपर एकदम बोध करतो तेव्हा मेचक आणि अमेचक उभय रूप म्हटल्या जातो. असे असताना सुद्धा स्याद्वाद बुद्धिधारक निर्मल बुद्धिधारक ज्ञानी त्याच्या एक रूपतेला किंवा अनेक रूपतेच्या विकल्पामध्ये राहत नाही. कारण त्यांना एक असो की अनेक असो हे दोन्ही विकल्प आहे. म्हणून मध्यंतरी त्यांनी गाथा घेतलेल्या होत्या कर्ता कर्म अधिकारामध्ये की या आत्म्याला व्यवहार नाही असं म्हणणार आहे, निश्चय नाही असं म्हणणार आहे. ज्ञानीला दोन्ही नयांच्या विकल्पाच्या अतीत व्हायचं आहे तेव्हाच त्याला अनुभव प्राप्त होऊ शकतो. म्हणून विकल्पांना समजून घेतो पण विकल्पांच्या अतीत जाण्याचा त्याचा पुरुषार्थ आहे. म्हणून विकल्पामध्ये तो राहत नाही. तो जाणतो की सर्व ज्ञानाचीच रूप आहे. ज्ञान कोणत्याही रूपात असलं तरी आपल्या ज्ञान रूपतेचा त्याग करत नाही. अशुद्ध अवस्थेत का त्याची परिणती असे ना पण त्यांनी त्याही अवस्थेत जाणण्याचं काम त्याचं चोखपणे ज्ञानाने बजावलेलं आहे. अशुद्ध अवस्थेला देखील तो जाणत आहे. म्हणजे जाणण्याचं काम त्याचं एक समयही थांबलेलं नाही.
तो त्याही अवस्थेत आपल्या ज्ञान मात्रपणाचा त्याग करत नाही, कारण ज्ञान रूपता हे त्याचं सहज असणारं तत्व आहे. जी परपदार्थांच्या निमित्ताने ज्ञानामध्ये विविधता आहे, ते सर्व पदार्थ ज्ञानापासून भिन्न आहे. काल आम्ही जसं ज्ञान ज्ञेय याच्यामध्ये बघितलं की ज्ञेय काय आहे. ज्ञेय हे परवस्तू आहे. परवस्तूंच्या निमित्ताने आमच्या ज्ञानाच्या पर्यायी त्या वस्तू प्रतिबिंबित झाल्या, ही आमची स्वतःची निज पर्याय आहे. आणि आत्म्याने निश्चयाने स्वतःच्या निज त्या पर्यायीलाच जाणलेलं आहे की ज्या पर्यायीत अनंत ज्ञेयांचं प्रतिबिंब झळकलेलं आहे. म्हणून निश्चयाने आत्मा आपल्याच स्वपर्यायीचा ज्ञाता आहे, पण ती पर्यायच अशी विलक्षण आहे की त्याच्यामध्ये परज्ञेयांचं प्रतिबिंब पडलं. म्हणून मी पराला जाणतो, हे उपचरित कथन आहे. म्हणून हे सर्व परपदार्थ ज्ञानापासून भिन्न आहे. ते ज्ञानाच्या एक रूपतेला खंडित करू शकत नाही. ज्ञान स्वयं अखंड चैतन्य रूपच आहे आणि आत्म्याच्या सर्व शक्ती आत्म्यामध्येच तादात्म्य रूपाने विद्यमान आहे. अशा तऱ्हेने आता आत्म्याचे अनेकांत स्वरूप वैभव या ठिकाणी दाखविलेलं, आणि हे वैभव अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे, हे पुढील कलशामध्ये सांगतात. इतो गतमनेकतां दधदित सदाप्येकता मितक्षण विभंगुरं ध्रुवमित सदेवोदयात्. इतः परमविस्तृतं धृतमित प्रदेशेर्निचेत्. अहो सहजमात्मनस्तदिदमद्भुतं वैभवम्. आत्म्याचं हे वैभव असं विरोधाभासानी विरोधी गोष्टींनी त्यांनी एक रूपता धारण करून असं त्या ठिकाणी विविधतेमध्ये एकता रूपाचं असं पाहायला मिळतं. एका बाजूनी बघितलं तर आत्मा अशा प्रकारचा दिसतो, दुसऱ्या बाजूनी बघितलं तर आत्म्याचं दुसरंच रूप दिसतं. तस्वीर के दोनों ही रूप होते है. एका बाजूने एकपणा, दुसऱ्या बाजूनी दुसरीपणा, आणि या सगळ्यांचा साकल्याने विचार करून हा आत्मा किती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे, हे या ठिकाणी आचार्यांना अनुभूतीच्या माध्यमातून प्रतीत झालेलं आहे. यांचे हे जे शब्द आहे आचार्य अमृतचंद्रांचे, हे त्यांनी त्याच्या आत्म्यांची अनुभूती घेतलेले शब्द आहे. आणि कोणत्याही अनुभूतीचे शब्द हे दुसऱ्यांवर परिणाम करणारे असतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अनुभवाच्या माध्यमातून समोरच्याला गोष्ट सांगतो, त्यावेळेला त्याचा स्वतःचा निज अनुभव असल्यामुळे ती समोरच्या व्यक्तीला पटते. हेच आचार्य अमृतचंद्र त्यांनी आत्म्याची ते अनुभूती अंतर्मुहूर्त कालावधीमध्ये ते घेतच आहे. निरंतर अंतर्मुहूर्त शुभोपयोगाचा काळ आणि अंतर्मुहूर्त शुद्धोपयोगाचा काळ, असा त्यांचा हा जीवन प्रवास आहे. या जीवन प्रवासात 7व्या गुणस्थानामध्ये अभेद अनुभूती घेत असताना त्यांना जे काही त्या ठिकाणी आनंद लहरी, आत्म्याची अद्भुतता, आत्म्याचं विलक्षण तेज हे त्यांच्या जीवनात त्यांना दिसलं, त्यावेळेला ते त्यांनी शब्दबद्ध केलं. जेव्हा शब्दबद्ध केलं, त्यांचं गुणस्थान 6वं होतं. आणि जेव्हा ते आत्म्यामध्ये रत होते, त्यावेळेला त्यांचं गुणस्थान हे 7व्यात होतं. अशी ही त्यांच्या मनाची झुलणारी अवस्था आणि त्यातून जे शब्द साकार झाले, ते आचार्यांनी इथे प्रस्तुत केलेले आहे. म्हणून अहो, हे तर आत्म्याचं सहज अद्भुत वैभव आहे की एका बाजूने पाहिलं तर ते अनेकतेला प्राप्त झालेले आहे, आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ते एकतेला धारण करणारे आहे.
एका बाजूने पाहिले तर आत्मा क्षणभंगूर आहे. पर्यायाच्या नयांच्या दृष्टीने बघितलं तर आत्मा क्षणभंगूर दिसतो, आणि दुसऱ्या दृष्टीने बघितले तर तो सदैव उदयरूप असल्याने ध्रुव आहे. आणि त्याच वेळेला आम्ही पर्याय द्रव्यार्थिक नयाने बघितलं, एक रूपता बघितली की अरे अनादिकालापासून अनंत काळपर्यंत हा आत्मा राहणार आहे. ध्रुवता दिसली, आणि एका बाजूने पाहिलं प्रतिक्षण हा आत्मा पर्याय रूपाने नष्ट होतो आहे, नवीन पर्याय उत्पन्न होते आहे. क्षणभंगुरता देखील प्रतीतीत आली. एका बाजूने पाहावे तर परम विस्तृत आहे, आणि दुसऱ्या बाजूने पाहावे तर आपल्या प्रदेशांनीच धारण केल्या गेलेला आहे. एका बाजूने बघितलं तर असंख्यात प्रदेशी आत्मा आहे, आणि दुसऱ्या बाजूनी बघितलं तर त्याचे जे प्रदेश आहे ते त्याचे निज क्षेत्र किती, तर स्वदेह प्रमाण अशा प्रकारचं त्यांना अनुभूतीमध्ये आलं, आणि ही गोष्ट त्यांनी शब्दबद्ध केलेली आहे. पर्याय दृष्टीने पाहिले तर आत्मा अनेक रूप आढळून येतो. आत्ताची पर्याय, पुढच्या समयात दुसरीच पर्याय, या पर्यायींमुळे हा आत्मा अनेकपणाला प्राप्त झालेला आहे. काल आपण पुस्तक पाहिलं, पुस्तक आज बदललेलं आहे, पर्याय त्याची अवस्था बदललेली आहे. 24 तासांनी ते पुस्तक जुनं झालेलं आहे. कपाटात आम्ही साडी ठेवली, नवीन साडी ठेवलेली आहे, आणि आम्ही 6 महिन्यांनी नेसायला काढली, आम्ही म्हणतो ही आज नवीन आहे. नवीन नाही, 6 महिने ती जुनी झालेली आहे. हे सत्य आहे. म्हणजे पर्याय अपेक्षेने वस्तू प्रतिक्षण बदलते आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर एक रूप आढळून येतं. दुसऱ्या दृष्टीने आम्ही म्हणतो ही तीच आहे, कालचंच आहे, एक असंच आहे, म्हणून एक रूपता पण आहे. क्रमभावी पर्याय अपेक्षेने बघितलं तर आत्मा क्षणभंगूर आढळून येतो, आणि सहभावी गुणदृष्टीने बघितलं तर ध्रुव आहे. पर्यायी हा क्रमभावी आहे, एकानंतर एक होणार आहे, म्हणून ह्या ऊर्ध्वता विशेषांच्या अपेक्षेने प्रवचनसार मध्ये हे शब्द ठेवलेले आहे. ऊर्ध्वता विशेष आणि तिर्यक विशेष. तिर्यक विशेष म्हणजे गुणांसाठी ठेवलेला आहे किंवा प्रदेशांसाठी ठेवलेला आहे, आणि ऊर्ध्वता विशेष हा पर्यायीसाठी ठेवलेला आहे. तर अशा रीतीने पाहिलं तर आम्हाला नानाविधता दिसते, क्षणभंगुरता दिसते, आणि सहभावी गुणदृष्टीने पाहिले तर ध्रुवता दिसते. ज्ञान सापेक्ष सर्वगत दृष्टीने पाहिले असता अतिविस्तृत सर्व लोकालोकास व्यापलेलं दिसून येतं. केवल ज्ञानाची जाणण्याची मर्यादा किती? केवल ज्ञान लोक आणि अलोकाला संपूर्णतः जाणतं, म्हणून ज्ञानाचं जाणण्याचं क्षेत्र हे लोकालोक प्रमाण आहे, आणि म्हणून ते अतिविस्तृत आहे, म्हणून ज्ञान तेवढं महान आहे. आणि ज्ञान सापेक्ष आणि प्रदेश सापेक्ष दृष्टीने पाहिले तर केवळ आपल्याच नियत प्रदेशांमध्ये व्याप्त आहे. पण ज्ञान कुठं आहे? तर आत्मा जेवढा आहे तेवढंच आत्म्याच्या ज्ञानाचे प्रदेश पण आहे, तेवढेच त्याचे आहे, आणि त्या माध्यमातून तो नियत प्रदेशी पण आहे. अनियतपणा, नियतपणा असा हा द्रव्य पर्यायात्मक, सामान्य विशेषात्मक, अनेकांतमय असा वस्तूचा स्वभाव आहे. ही गोष्ट अज्ञानी जनांना आश्चर्यजनक वाटते, आणि अशा प्रकारचा विरोध पाहिल्यानंतर अरे आत्ता तर असं बोलले तुम्ही, आणि आत्ता वेगळंच सांगत आहे. आत्ता तर आत्म्याला ध्रुव म्हटलं, आणि आत्म्याला आत्ता क्षणभंगूर म्हणतात आहे. आत्म्याला आत्ता लोकालोक व्यापी म्हटलं, आणि आत्म्यालाच आता निज प्रदेश क्षेत्र प्रमाण म्हटलं. हा विरोधाभास अज्ञानीला आश्चर्यकारक वाटतो. हा तर असंभव अशीच गोष्ट आहे.
जरी ज्ञानीला वस्तू स्वभावामध्ये असंभवनीयता प्रतीत होत नाही. ज्ञानीला कोणत्याही तऱ्हेचा आश्चर्य, खेद अशा प्रकारचा त्याच्या जीवनात राहत नाही. कारण आश्चर्य कुणाला? जो वस्तू स्वभाव जाणत नाही त्याला. ज्ञानीसाठी जगामध्ये आश्चर्यकारक अशी कोणतीही वस्तू नाही. म्हणून ज्ञानीला असा आत्म्याचा विरुद्ध स्वभाव आहे याचं आश्चर्य वाटत नाही किंवा अद्भुतता त्याच्यामध्ये वाटत नाही. आचार्यांना देखील आश्चर्यकारकपणा किंवा अद्भुतता तिथे वाटत नाही. पण आचार्यांनी अज्ञानीच्या साठी हे वर्णन केलं की असा हा आत्मा अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. म्हणून असंभव वाटत नाही किंवा आश्चर्य होत नाही. तथापि त्यांना अभूतपूर्व अद्भुत परम आनंद होतो. परंतु त्यांना कसा आनंद झालेला आहे? अभूतपूर्व. म्हणजे पूर्वी कधी आनंद झालेला नव्हता. इंद्रियजन्य सुख अनुभवत असताना जो आनंद त्यांना झाला होता त्याच्यापेक्षा या आनंदाची जाती विलक्षण आहे. तो इंद्रियजन्य आनंद होता, हा अतींद्रिय आनंद आहे. तो क्षणभंगूर आनंद होता, हा असीम आनंद आहे. तो पराधीन आनंद होता, हा स्वाधीन आनंद आहे. तर अशा प्रकारचा परम आनंद, उच्च कोटीचा आनंद की इंद्र नाग नरेंद्र को अशा प्रकारचा त्यांना अनुभव येत नाही, तसा हा अनुभव त्यांच्या जीवनात त्यांना आलेला आहे. हा अद्भुत परमानंद त्यांना झाला आणि त्याच दृष्टीने त्यांना आश्चर्य सुद्धा होते. जरी आश्चर्य होते असं म्हटलं तरी ही वस्तू स्वभावाची योग्यता, मर्यादा, ज्ञानाची विलक्षणता ते जाणून आहे आणि म्हणून त्यामध्ये त्यांना आत्म्याच्या अनुभवाचा आल्हादकारी असा अनुभव येतो. आत्मतत्व स्वयं एक आहे, तथापि असंख्यात प्रदेशी आहे. एक आहे. एक या दृष्टीने ही क्षेत्राच्या अपेक्षेने ते खंडित होऊ शकत नाही. म्हणून एक निज आत्मद्रव्य. पण प्रदेशांच्या अपेक्षेने भेदपरक दृष्टीने पाहिलं तर आत्म्याच्या प्रदेश किती? तर असंख्यात प्रदेश आहे. आणि हे असंख्यात प्रदेश किती आहे? तर लोकाकाश प्रमाण एवढे असंख्यात प्रदेशी आहे. आणि म्हणून या दृष्टीने त्याला अनेक म्हणता येतं. जे एक द्रव्य आहे तथापि अनंत पर्याय रूप आहे, म्हणून त्याला अनंत पण म्हणता येतं. म्हणजे पर्यायी तर अनंत अनंत होणार आहे. भूतकालीन अनंत पर्यायी होऊन चुकल्या, वर्तमानकालीन एक पर्याय आणि भविष्य कालामध्ये देखील या आत्म्याच्या अनंत काळ पर्यंत पर्यायी होणार. म्हणून अनंत पर्यायी याच्या होणार. म्हणून आत्म्याला अनंत देखील म्हटल्या जातं. असंख्यात प्रदेशी पण म्हटल्या जातं, एक पण म्हटल्या जातं. एक ह्या दृष्टीने की तो एक आहे, असंख्यात या दृष्टीने की त्याचे प्रदेश असंख्यात आहे आणि पर्यायीच्या अपेक्षेने त्याला अनंत म्हणता येतं. द्रव्य दृष्टीने स्थायी आणि पर्याय दृष्टीने अनित्य पण आहे. स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकाल आणि स्वभाव रूप आहे आणि परद्रव्य परक्षेत्र परकाल आणि परभाव रूपाने नास्ती पण आहे. या कलशामध्ये आचार्यांनी विरोधा अलंकार वापरलेला आहे. असेच काव्य कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये देखील कुमुदचंद्र आचार्यांनी ठेवलेले आहे. विश्वेश्वरोपी जनपालक दुर्गतस्त्वं किंवा अक्षर प्रकृती लप्य लपी स्वमीश अज्ञानवत्यपि सदैव कथंचिदेव ज्ञानी त्वयी विश्वेश्वरोपी जनपालक हे काव्य आहे 44 नंबरचं. आणि याच्यामध्ये देखील अशाच प्रकारचा
विरोधाभासाचा अलंकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे की तुम्ही विश्वेश्वर आहात, म्हणजे विश्वाचे ईश्वर आहात, आणि तरी देखील तुम्ही विश्वेश्वरोपी जनपालक दुर्गतस्वम, तरी देखील तुम्ही दुर्गम आहात, असा हा विरोधाभासाचा अलंकार कुमुदचंद्र आचार्यांनी आपल्या कल्याण मंदिरच्या स्तोत्रामध्ये, बहुतेक 44वा नंबरचा श्लोक असावा, तितक्यातच आहे, या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलेला आहे. तर यावरून विरोधाभास अलंकाराच्या माध्यमातून त्यांनी हा भाव स्पष्ट केलेला आहे. आणि यानंतरचे आपण कलश उद्याला घेणार आहे, आणि उद्याला आपला बहुतेक आता समयसार ग्रंथ संपणार आहे, शेवटचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आपले संत शिरोमणी 108 कोणते महाराज, विद्यासागर महाराज यांचा आज प्रथम स्मृती दिवस आहे, आणि त्या प्रित्यर्थ त्यांच्या चरणी आपण नमस्कार करू आणि स्तवन म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सहवसाहुनम.